काय मंडळी, देव पावलाय का? हा जो लोकगीताचा आणि लोकनृत्याचा सुंदर प्रवास करत आलो, तो बघता बघता भाद्रपदातील गणपती सरळ सणांचा हंगाम श्रावणात घेऊन आलो. श्रावण म्हटला की सणांची नुसती रेलचेल असते. अरे, माझी लेक कुठे गेली? गार्गी, अगं गार्गी, आली आली. माफी करा. आणि या सणामध्ये येतो सगळ्यांना ठाऊक असलेला गोपाळकाळा म्हणजेच दहीहंडी. दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमीचा हा धमाल सण उंचावर मडका खाली गोविंदाचा थर, आजूबाजूला नाच गाणे, पाणी, दंगा आणि प्रचंड जोश. या झेन अल्फा झेन झीचा थोडा मराठीचा प्रॉब्लेम आहे बरं का, थोडं जमावून घ्या. इतका पण नाहीये. असू दे ग, चालतं. मंडळी, विचार करा, उंच टांगलेली फुलांनी सजवलेली हंडी, गाण्याच्या तालावर गोविंदाचं पथक चढतंय खाली, गावभराचा जय जयकार. काय मोहल असेल हो. आवडेल का सगळ्यांना ते अनुभवायला? पण फक्त धमाल नाही, या सणात एक खोल अर्थसुद्धा आहे. दही, लाया आणि हंडी या तिन्ही वस्तू पुन्हा मिळून रूपात जात नाहीत. तसंच आपल्या जीवनातही कृष्ण एक रूप व्हावं आणि आपल्या कर्मांचा काला करून तो कृष्ण लीला अर्पण करावा, हीच या परंपरेची खरी शिकवण. हुश, अगदी बरोबर वाचलंय बरं का मराठी. धन्यवाद. याच्यासाठी थोड्या टाळ्या झाल्याच पाहिजे. हा, चान्स लगेच. मग थँक्यू. चला तर तयार व्हा, कारण आता आमचं गोविंदा पथक येतंय मंचावर तुमच्या अंगावर थरार रोमांच आणण्यासाठी. आणि मला असं वाटतं एकदा लास्ट टाइम मी तुम्हाला अपील करू का की टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण या गोविंदांना ऊर्जा या टाळ्यातूनच मिळणार आहे. म्हणून पाहूयात जमते का त्यांना दहीहंडी फोडायला. हात दे, साथ दे, आभाळाला बांधायला दोर. देवा धाव रे, देवा पाव रे, हार हो जीत हो, काही भी होऊ दे आता. यारा हो दोस्त हो, थरावरती थर होऊ देत आता. तर येते आमची दहीहंडीची टीम. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. धक्कुमकुम 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 धक्कुमकुम. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई एका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला फिचून टाका. खिडकीतल्या ताई नका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. अरे लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला वेडा. लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्या दादा गेला जीव झाला येडा. हे तुझ्या घरात नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा. अरे 1 2 3 4 लोक धराची पोरं हुशार. 1 2 3 4 लोक धराची पोरं
मंडळी, आमची दहीहंडी पोचली बहुतेक श्रीकृष्णापर्यंत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या बाळगोपाळांसाठी. आणि आता मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही, जास्त टाळ्या वाजवायला लावणार नाही. कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी निखिलेश चव्हाण याला मंचावर आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाची वेळ झाली आहे. होय मंडळी, सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत आपण लोकगीतं, लोकनृत्य, परंपरा, संस्कृती यांचा मनसोक्त आनंद घेतला. हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय झाला. जसं गोपाळ काल्यात गोविंदाच्या हातून कर्माचं सारं कृष्णार्पण होतं, तसंच आम्ही लोकधारा परिवार हा संपूर्ण कार्यक्रम, प्रत्येक नृत्याची लय, प्रत्येक गीताचा भाव, प्रत्येक कलाकाराचा घाम, मेहनत, ऊर्जा हे सगळं तुम्हा रसिक मायबापांच्या चरणी अर्पण करतो. तुमचं प्रेम, तुमचा उत्साह, तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद हेच आमच्या खऱ्या अर्थाने दही, लाह्या आणि प्रसाद आहेत. आजचा हा लोकसंस्कृतीचा महोत्सव तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही मनापासून आशा ठेवतो. आणि आता सर्व लोकधारा टीम तुमची नम्र परवानगी घेऊन निरोप घेतो. असेच प्रेम राहू द्या, आशीर्वाद असू द्या. जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि आता पुढच्या कार्यक्रमाची धुरा मी आपले बाल अँकर्स, सूत्रसंचालक यांच्याकडे परत देते आहे आणि आपली रजा घेते आहे. धन्यवाद.